इन्स्टंट भाजणीची कडबोळी। साहित्य: 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, पाव वाटी कणिक, पाव वाटी मुगाचं पीठ, पाव वाटी सोयाबीनचं पीठ, पाव वाटी नाचणी पीठ, पाव वाटी मक्याचं पीठ आणि पाव वाटी उडदाचं पीठ, 2 चमचे धणेपूड आणि 1 चमचा जिरेपूड हे भाजणीचं साहित्य झालं। आणि कडबोळी करण्यासाठी मीठ, तिखट, तीळ, ओवा, 2 चिमटी सोडा आणि पाव वाटी तेल। कृती: भाजणी भाजण्यासाठी प्रथम ही सगळी पिठं एकत्र करा आणि मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 8 ते 10 मिनिटं देऊन भाजा। प्रथम 3 मिनिटांनी, नंतर 2 मिनिटांनी आणि नंतर 1-1 मिनिटांनी आतल्या आत हलवा। ही आता जवळजवळ भाजून झालेलीच आहे 8 मिनिटांमध्ये। आता ह्याच्यामध्ये ही धनेपूड आणि जिरेपूड मिसळा आणि आणखी एखादं मिनिट द्या। अतिशय पौष्टिक अशी भाजणी तुम्हाला कडबोळ्याबरोबरच थालपिठं किंवा भाजणी वडे करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल। 1.5 वाटी भाजणी घ्या, त्याच्यामध्ये पाव वाटी तेलाचं मोहन घाला आणि हे सगळे मसाले तिखट, मीठ, ओवा, तीळ हे सगळं घाला आणि उकळत्या पाण्याने हे पीठ भिजवा। आता हे भिजवलेलं पीठ अर्धा तास झाकून ठेवा। पाण्याच्या हाताने हा आपला भिजवलेला गोळा आहे तो मळून घ्या आणि त्याची कडबोळी बनवा। अशी सगळी कडबोळी बनवून बेकिंग ट्रेमध्ये ठेवा। आता कन्व्हेक्शन 200 डिग्री सेंटीग्रेडवर प्रीहीट करा आणि त्याच्यामध्ये हा ट्रे टर्न टेबलवर किंवा लो रॅकवर ठेवून 15 मिनिटं ही कडबोळी भाजून तयार। इन्स्टंट भाजणीची कडबोळी।